काय बाई आहे का काय बा हे अर्धा घंटा झाला डब्यासाठी उभा आहे इकडे. अरे ते डबऱ्यावाले लोक जायलात ना वावरात नी सर अकात आहे माझ्या मागं बापा मलाच करावं लागते सगळं. निवड त्याचे पाण्याच्या कॅन मलाच भरून द्यावं लागते. काय करावं आता येतच नाही डबऱ्यावाले. आता कसं वयानी आलं म्हणून आले तर हे बाई डब्याला उशीर करू आला. अवध्या न वय आणता का व डब्बा आणलं लवकर जा लागते मले. आणला नाही वाटते काय डब्बा. अहो काही देतं डब्बा देणं मले जा लागते वावरात. 9 सव्वा 9 झाले नाही तर मग 4 वाजता पाणी येते. मग मारून घेऊ दे ना डबरं. आज कसं मस्त उगाड आली तंतपूर आलं संतपूर आलं तर घेऊ दे ना करून बा. अजून मग वयानी येत नाही हे नाही ते नाही सगळे लोचे माणसाच्या मागं माणसाला सुचत नाही इकडे सोयाबीनचं काय करावं काय नाही. दे ना डब्बा. डब्बा झालाच नाही. तुम्हाला सांगितलं ना काल पालकाची भाजी आणा म्हणून बाजारातून. तुम्ही पालक आणलीच नाही. आता भाजी कायची करू. वरण टाकलं नाही. आता ते कुकरवर हाय चालू. शिट्ट्या झाल्याच नाही अजून. डब्बा झालाच नाही. चालले जा तुम्ही आणून द्याला तुम्ही पोरापाशी पाठवून देतो वावरात. मग जा. हिच्च्या मायबीन. अहो मग अर्ध्या घंटे आधीच सांगायचं होतं ना की डब्बा होत नाही माया. मला काय उभं केलं ती मला जाऊ द्यायचं होतं तेव्हा. आता लोक मी अर्ध मुंडन 2-3 हे केले असते. चालली गुराली डब्बा आता करतो मग करतो. आता म्हणतो होत नाही काय गड्या. तुम्ही तर असे बोलाल जसे म्हणजे तुमच्या मग लयच हे आहे कलेक्टर आहात जसे तुम्ही. जा मग ना नाश्ता करायला आहे ना जा. 12 वाजेला भूक लागत नाही. 12 वाजेला डब्बा येऊन जाईल तुमचा. जा लवकर वावरात नाही. पहिले सांगितलं असत गेलोच असतं ना. आता लोक थांबलो नसतो ना. काय बाया आहेत आले का. जाता का नाही मुकाड्या डब्बाच पाठवणार नाही म्हटलं. मुकाड्यानं चला लागेल बाबा. अजून डब्बा याचा नाही बाबा. काम केल्यानं भूक लागते. इली का आहे घरी आहे तर बसून का आहे. चला बा मुकाड्यानं चला जाऊ द्या तिकडे. मायबीन गरबडीत काय झालं बुट गेले कसं लयच भिन मारते ना आता काय मायबीन. अरे नाही इतका गरबे कुछ मायक मायक काम होगा सोबत. अरे काय राजा आबाजी असे डवरे पाण्याच्या दिवसात नाही तुम्ही असे येतो माझ्या जवळ राजा लयच भिन मारता तुम्ही. म्हणजे लय टाइमपास करता राजा. कामाचे कामधंदे आहे ना माणसाच्या मागं. वावरात डवरे जायलात माया. कसं आहे एक घरचे जोडी आहे आणि एक भाड्यानं आणली. आज होऊन जाते माय. काहून तुम्ही मला टाइमपास करू राहिले माझ्या दिवस आधी बाबा आहे. पण आय एम फी काय शब्द जो इकी आहे काही समजू आय एम फी. अहो कायचं काय राजा आरामशीर म्हणता. कामा माणसा मागं रिकाम पण नाही माझ्या रक्षक पण बोलायला टाइम नाही मला. आज म्हणजे अंबानीपेक्षा जास्ती बिझी झालो मी. जाऊ द्या बरं मला लवकर. अबे का ऐक ना माय अर्जंटचं काम आहे. मी काम हो की अख्खा गाव होत ना ते उद्या मग भायंग घ्यायचं काय तुझी जोई. मग एक गोळी मागायची झाब्या आहे. एक झाब्याची जोई एक तू जोई भायंग घेऊन घ्या. मग काय एक काय घेऊन घ्या माणून यांच्या माझ्या जाऊ आहेच काय आपलं 4 एक जाऊ आहे. अरे काय राजा माय तर उद्या पहिले माय झाल्यावर देतो तुमचं मारून. टेन्शन नका घेऊ. येरी कोणाचं येईल नाही आपल्यापाशी. माय झालं की लगेच तुमचं मारून देतो. काय बा तसं म्हण काकू मी अजून त्या पेनच्या वकील माय आता कोणाच्या तुमच्या मागून देतो 3-4 दिवस पेन झालं का माय तुमच्या येणं. काही नाही मी काय म्हणतो वेळ आहे की लगेच मावा जवळ आणून ठेवायचे मग बैल घरी घेऊन जायचे समजलं का. अरे हो ना बा तुमच्या वावरात आणून ठेवतो. बैल घरी आणीन दुसऱ्या दिवशी जुतवीन. समजलं तुमच्याच वावरात मारतो ना. आता कोणाचीच नाही ना. माया झालं की तुमच्या वावरात डायरेक्ट डवरे. तू जर जवळ आणि नाही वावरात रूम काढून घेऊन जा तुम्ही जवळचं समजलं का. घरी जवळचं रूम काढून घेऊन जाईन मी मग. हो ना बा रूमने काढून घेऊन जा. टेन्शन नका घेऊ. आणून देतो म्हणजे आणून देतो. आजच्या माय होऊन जाते. उद्या डायरेक्ट तुमच्या वावरात नाही समजलं. तेच म्हटलं हे ठीक आहे. पैसे आले तर संध्याकाळी येऊन घेऊन जातो पैसे ॲडव्हान्स मध्ये समजलं. बरं मी घेऊन जाईन पैसे. ठीक आहे येतो मग मी. काय का गडी लोक काम करतात का काय का. जरा असं तर दाबत आणून नाही राहिले. वरच्या वर हाणून राहिले डवरे लेकाचे. च्या मायबीन मायच बैलन मायच हे सगळं तरी दाबून नाही राहिले गडी लोक. कायच करावं या गडी लोकांचं. पैसे बराबर घेतात 500 रुपये रोज लेकाचे. काय मायबीन. ओय अबे बसले का काय तिकडे. या ना लवकर. सब चला पाणी गिनी काय एका एका मुंडनाला पाणी पाहिजे तुम्हाला. पाणी नका पिऊ. या लवकर या. इकडे येऊन जेवणच करावं लागते आपल्याला. लवकर या. अरे बोला सरपंच साहेब कसं काय इकडे कसं काय येणं झालं. काही नाही या म्हटलं कसं चालू आहे डवरे गिवरे पाव. आता काही कामं नाही. दुकान गिकान बंद केलं दुपारचं म्हणून पाहिलो बा आज उघड आली म्हटलं. वयानी गेनी आली वाटते म्हटलं. मग पाव वावराकडे चक्कर मारून आलो तर आलो मग इकडे तुमचे डवरे दिसले. कसं चालू आहे पद्धतशीर चालू आहे डवरे. अरे मस्त जोडा आहे राजा. तुमची जोडी 1 नंबर सापडली आणि आपली तर होतीच 1 नंबर. मस्त पद्धतशीर तासानं चालू राहील जोडी बराबर. एक पाय पण इकडे टाकत नाही एक पाय तिकडे टाकत नाही. फक्त कसं आहे ते गडी लोक जरा असे हरामपणा करून राहिले. तर म्हणजे कसं आहे एक मुंडन झालं की पाणी पित येतं. कसं आहे लेकाचे लयच म्हणजे असे कटावून आणून राहिले माणसाले. आता कसं आहे आजकाल गडी लोक पण काही मन लावून काम करत नाही गड्या. पैशाच्या बाबतीत फक्त म्हणते पैसे देत ना आणि काम काही धड करत नाही. संध्याकाळी उरावर येते तर पैसे मागाले. काय करता आता जाऊ द्या आता. तरी तर एका जोडीवर आपल्या घरच्या जोडीवर झाबऱ्या आहे आणि बाजूच्या जोडीवर रावल्या आहे. तरी कसं जरी आहे म्हणजे आपण 2 गडी सांगितले आणि 2 आपले माणसं आहेत. त्याच्यानं कसं आहे काही ना काहीतरी पद्धतशीर चालू आहे. ते दोघं जे गडी आहेत ना लेकाचे म्हणजे ते अद्दरच घेऊन राहिले. जसं तन मरूच नाही राहिले त्याच्यानं. कसं आहे त्याला आता इथं आल्यावर समजावून सांगा. त्याला म्हणा कसं आहे घरच्यासारखं घे म्हणा. तू या वावरात मारून देतो म्हणा. मग मी जरा कमी किमतीत असं सांगा तुम्ही लालच द्या त्याला.
तसं करावं लागेल. त्याला म्हण लागेल सरपंचाची एक जोडी आहे आणि एक जोडी माई आहे, तर कसं आहे पद्धतशीर मार, तुझ्या वावरात जरा सस्त्यात मारून द्यायला होतो आहे का नाही. मग काय तर असं करायचं असते, कसं आहे भागो भुगो करायचं आहे. बरोबर आहे बरोबर आहे. पण काही म्हणा राजा नारायण भाऊ, सोयाबीन जमलं एक नंबर स्टाफ तुमचंच. आजूबाजूच्या 10 एकरातनी म्हणजे जे आजूबाजूचे 10 जणांचे वावर आहेत ना, त्या ह्याच्यातनी तुमचं सोयाबीन कोणी हातच नाही लावत. एकच नंबर सोयाबीन आहे तुमचं. एक नंबर टर निघालं मस्त आणि एकदम ठा बसलं एक नंबर. मग काय तर सरपंच लोकायचं का आहे, लोक का आहे यावर्षी खत टाकतात आणि 5व्या 6व्या वर्षी खत टाकतात, 5-5 वर्ष खतच टाकत नाही लोक. आपलं तसं नसते, आपलं दर 2 वर्षात खत असते, म्हणून सोयाबीन हे होते. असं म्हणजे घरचंच म्हशी आहे तर त्याच्यानं आपल्याला टेन्शन नाही म्हणा, खत विकत आणायला नाही लागत म्हणा. पण मग तेच ना, खत टाकल्याच्यानं जमते. लोकायला का आहे, लोक खतच टाकत नाही म्हणते तर आवरेज येत नाही. अरे का पंगत आहे आवरेज आले, त्या जमिनीला काही ना काही लागीन ना खात खुद. हो नाही राजा, बराबर आहे बराबर आहे. अरे पण राजा खतं किती महाग आहे हो, 3,000 रुपये टाली चालू आहे ना आपल्या इकडे. स्वस्त आहे का खत राजा? मराव त्या माणसाने, म्हणजे एका वर्षाच त्याचं ते पुरं सोयाबीन विकून त्याला ते खत टाका लागणार आहे वावरात. मग काय पुराव द्या ना. हां ते तर आहे म्हणा, पण मग खत असल्याशिवाय आवरेज येतच नाही ना राजा सरपंच. बराबर, खताची ॲडव्हर्टाईज करून घेते म्हणजे पुढच्या वर्षी हिच्यापचं खतं घेतलं पाहिजे लोकांना. कमी ना हुशार आहे काही नारायण. म्हणून म्हणतो मी दरवर्षी लोकांना खतं टाकायला पाहिजे स्वतःच्या वावरानं. नाही बराबरच आहे ना, तसं करायलाच पाहिजे. बरं सगळं झालं ना, मग मी काय म्हणतो, आपलं ते कावडचा काय विषय यावर्षी श्रावण महिन्यातनी आहे ना काही ना काही बजेट मागच्या वर्षीसारखा कावडचा? मग काय तर राजा, मागच्या वर्षीच्या कावडपासूनच आपण व्हिडिओ चालू केले ते. यावर्षी पण कावडचा मस्त मोठा कार्यक्रम ठेवायचा आहे आपल्याला. हां असं तसं थोडी ठेवायचा आपल्याला, लय मोठा कार्यक्रम ठेवायचा मस्त. तेच म्हटलं, लेकरा गिकराला जराशी ॲडव्हर्टाईज पाठवून द्या. कावडचा लय मोठा कार्यक्रम आहे म्हणा आपला मस्त, तर पाहिजे म्हणा बरोबर. नाही 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 नाही, काही विषयच नाही, पुऱ्या गावात नाही अशी बॅनर लावतो मी कावडचे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. तेच म्हटलं. चला मग काही नायरीगिरी केली की नाही तुम्ही? अरे बा आता का मायाच्यात येऊन खाते का अजून बाई सरपंच माया बीन नाहीच म्हणा लागेल, केलीच नाही म्हणा लागेल. नाही ना अजून केलीच नाही. ते कसं आहे ते गडी गिडी आलते त्यानं जरा आधीच करून घेतली, मग मी उशीर आलतो तर मग ते पातीवर लागले होते त्याच्यानं मग मी काय केलं नाही. म्हटलं तर दुपारी जेवण सोबतच करावं 2 वाजता. आता तुम्ही असे म्हणता म्हणजे जसं की 2 वाजायला लय म्हणजे असे 4-5 घंटे टाईम आहे. अहो झालेच किती, 1:30 वाजला ना आता. अर्ध्या घंट्यासाठी काय एवढं, त्याला येऊ द्या इकडे. आणि म्या डबा आणलाय सोबत, मस्त आपण सोबत बसून जेऊ. आज मस्त योगा आला, मस्त वावरात सोबत बसून जेऊ आता. तसं म्हणता, बरं तसं करू मग, सोबतच जेऊ मग आता. चला मग.